आपल्यासोबत आकाशजी मोरे आहेत. काय सांगाल आज उमेदवारी अर्जावर आदेश आलेले, काय सांगाल? काही नाही, आता जे काही प्रदेशाध्यक्ष आमच्या सांगितलंय त्या पद्धतीने आम्ही आता विड्रॉल द्यायला चाललेलो आहोत. खरं तर 2029 ची काय आपल्याला 29ला आमचा क्लेम राहील, पण महाविकास आघाडी त्यावेळी निर्णय घेईल. पक्षश्रेष्ठ तुम्ही पहिल्यापासून सांगितलं की पक्षश्रेष्ठचा आदेश आम्हाला मान्य राहील, तसं आज तुम्ही उमेदवारी माघारी घेतलेले. काय भावना आज एकंदरीत? काय नाही, जड अंतकरण नाही, कारण युद्धावर चाललो होतो. युद्ध आता थांबवलं. नक्कीच हे आकाश मोरे होते आणि खऱ्या अर्थाने प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ज्या आदेश दिला त्या आदेशानंतर म्हणजे हर्षवर्धन सपकाळ यांचा आदेशाचं मान ठेवून खऱ्या अर्थाने जे आकाश मोरे आहेत काँग्रेसचे उमेदवार हे आपला उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी प्रशासकीय भवन कडे निघालेले आहेत आणि एकंदरीतच काँग्रेसने बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतून माघार घेतल्याचं चित्र आता स्पष्ट झालेलं आहे. परंतु दुपारी 3ची वेळ आहे, ही निवडणूक बिनविरोध होते का हे देखील आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण 1:45 वाजेपर्यंत 33 उमेदवारांचे जे अर्ज आहेत ते राहिले होते आणि आता 1 तासाची वेळ राहिलेली आहे. त्यामुळे बारामती विधानसभा पोटनिवडणूक ही बिनविरोध होणार का याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे. कॅमेरा पर्सन विकी चव्हाण सह मी दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.